चॅनलचा वापर करत अहिल्यानगर शहरातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांची बदनामी करणाऱ्या फरहान नदीम शेख याचा खरा चेहरा समाजासमोर आलाय। नशेखोर फरहानचा पर्दाफाश, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यास बदनाम करण्याचा उधळला कट। खोटी तक्रार, खोटं नाटक, फरहान शेखचं सत्य आलं समाजासमोर। फरहान शेखचा खोटारडेपणा उघड, पोलिसांसमोर आई बहिणींचा खुलासा। YouTube चॅनल्सच्या माध्यमातून बदनामीचा प्रयत्न फसला। नशेडी फरहानचा पर्दाफाश झालाय। शेख आणि जहागीरदार यांच्यावर केलेले आरोप खोटे ठरलेत। पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्याला कथाकथित YouTube चॅनलचा वापर करून समाजात बदनामी करणाऱ्या व्यसनाधीन फरहान नदीम शेखचा खरा चेहरा समाजासमोर आलाय। पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून पत्रकार शकूर शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे अध्यक्ष व कोरोना योद्धा साहेबान जहागीरदार यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचून फरहान नदीम शेख या व्यसनाधीन युवकाने खोटी तक्रार दिली होती। माझी आई आणि बहीण बेपत्ता असून शेख आणि जहागीरदार या दोघांनी त्यांना मानसिक त्रास दिलाय, त्यांचा शारीरिक छळ केलाय अशी खोटी तक्रार पोलीस प्रशासनाकडे निवेदनातून केली होती। मात्र संबंधित घटनेची कुठल्याही प्रकारची सत्यता जाणून न घेत खोटी बातमी प्रसारित करून पत्रकार शकूर शेख आणि साहेबान जहागीरदार यांची समाजात बदनामी केली आहे। या प्रकरणी YouTube चॅनल आणि फरहान नदीम शेख यांच्यावर कलम 356/2 नुसार गुन्हा दाखल झाला असून फरहान नदीम शेख यानं आपली आई आणि बहीण बेपत्ता असल्याची तक्रार निवेदनातून केली होती। परंतु फरहानची आई आणि बहीण यांनी स्वतः तोफखाना पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांसमोर जबाब दिलाय की आम्ही दोघी सुखरूप असून बेपत्ता झालेलो नाही, तर पत्रकार शकूर शेख आणि साहेबान जहागीरदार यांच्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नसल्याचा जबाब त्यांनी पोलिसांसमोर दिलाय। तर यावेळी फरहानच्या आईने पोलिसांसमोर फरहान यानं कोणकोणत्या अंमली पदार्थांचं सेवन करतो याचा गौप्यस्फोट केलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी पत्र देखील दिलंय। फरहान नदीम शेख याच्या आईने पोलिसांसमोर स्वतःहून जबाब दिल्याने फरहान शेखची क्रूर प्रवृत्ती समाजासमोर आली आहे। समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी फरहान हा स्वतःची ओळख फरहान शकूर शेख म्हणून दाखवत असल्याचंही समोर आलंय। पत्रकार शकूर शेख यांचा फरहान नदीम शेख याच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन शेख यांनी केलंय। दरम्यान व्यसनाधीन फरहान नदीम शेख याने पोलिसांना दिलेल्या खोट्या माहितीचा तपास पोलीस प्रशासन पुढे कशा पद्धतीनं करेल, तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात सक्रिय असलेल्या टोळीचा खरा सूत्रधार कोण याचा पोलीस तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।